कैंडिड, वी वॉन्ट कैंडिड. तुम लोग का इमेज अभी अच्छा रखा ना मैंने. माकडाने अटॅक केला. तर आपल्या मित्रांचे प्रश्न काय माहिती आहेत की माकडांचे बोचे लाल का? गोटे की बोचे? मी आयुष्यभर असंच फिरलो. रस्ता जिथे देतो तिथे मी निघालो. वाटलं काय मस्करी चालली आहे ग्रुपवर, नाहीतर मी काय तुला खांद्यावर घेईन जब भी गिरेगा ऐसा कॅमेरा पकड. नमस्कार मित्रांनो आणि माझ्या लाडक्या मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमच्या एका नव्या कोऱ्या व्लॉगमध्ये. आज आम्ही चाललो आहोत फिरायला. सो मजा अशी झाली आहे की माझे दोन जीवाभावाचे मित्र आहेत, गुरु राणे आणि जॉनी सल्डाना. काल आमचं ठरलं की जायचो. हां चला जाऊया दोघांनी म्हणून ना भाई चल ना भाई, चलते तर चलते म्हणत हे लोकांनी दिली टांग. आणि काय मेसेज काय केला नाही. भाव आहे आपला लाडका, पण काय नीचपणा करण्यामध्ये ना त्याने अशी परिसीमा गाठली आहे. काल मला म्हणाला की हा भाई येणार ना भाई, जाऊया ना भाई, आणि दोघांचा पण मेसेज नाही, काय नाही. आणि आज सांगतो शाणा 5 वाजल्यापासून ना मी तयारी करून बसलो आहे. हा असा आमचा भाऊ. काय म्हणतोस भाऊ? चुत्या बनवला ना मला. पाच वाजल्यापासून तू आता येतोय. चेहरा सुजलेला दिसतोय झोपून कळलं का? रविवार आहे. रविवारची मासे बिचे खाऊन झोपतात. नीच माणूस. स्वागत आहे A1 व्लॉग्स मध्ये. गुरु कसा आहेस तू माझा मित्र? ब्लॉगर झाला क्या बोलती पब्लिक? मजामा केम छो तमे टिकरा? एक नंबर. भाई ने ऐसा जगह पे लेके आया है जो अकालग्रस्त है, कुछ भी नहीं है इधर. मेरा मुंह से निकल के क्या बताऊं? कॅन्डिड, वी वॉन्ट कॅन्डिड. आणि ऑफ द कॅमेरा एकमेकांना प्रेमाचे शब्द उद्गारून बोलून मग आम्ही निघालो कर्नाळा अभयारण्याच्या दिशेत. बघूया आता केवढ्या प्रकारचे पक्षी आपल्याला बघायला मिळत आहेत. नमस्कार फ्रेंड्स, आपण आलेलो आहोत आता कर्नाळा बर्ड सँच्युरीमध्ये. इथे तुम्हाला दाखवतोय बघा कोण छान आयटम लोक बसलेत बघा. आत आल्या आमचं स्वागत केलं या छानशा गुंडुल्या माकडांनी. आणि पहिला मग आम्ही ठरवलं की पेट पूजा. गुरु राणेंना आमच्या खूप भूक लागली आहे जोरात, त्यामुळे ते बुर्जी खातात. काय लागलं जॉनी? ती चिकनची वाटी बघून तोंडाला पाणी सुटलं. कशाला मागवलं झक मारायला? चिकन वाटा पण टाकायचं. मला खायचं इच्छा झाली माझी. हो. बुर्जीमध्ये चिकनचा रस्सा टाकलाय. वा कमाल ना. कमाल. ये बुर्जीवर चिकन रस्सा मिक्स करके खा के दे, कमाल लग रहा है. आवडलं जोना चिकन? रस्सा खूप छान. चिकन खातो आता ऑब्विसली. पोटात ओरडणाऱ्या कावळ्यांच्या हाकेला साथ देऊन झाल्यानंतर, आत्मसंतुष्ट झाल्यानंतर मग आम्ही निघालो निसर्गातले पक्षी बघायला. निसर्गात आम्ही आलो आहे. आणि निसर्गात माझ्या मित्रांचे प्रश्न काय माहिती आहे? काय मी काहीच नाही केलं आहे. माकडाने अटॅक केला. तर आपल्या मित्रांचे प्रश्न काय माहिती आहेत की माकडांचे बोचे लाल का? गजब बेइज्जती है. माझा एक्सपिरियन्स हा म्हणतोय, कारण मी लास्ट टाइमला तामिनी घाटला पण गेलो होतो. हां, तर या झोनमध्ये जास्त आहे ना लाल टेस्टिकल वाले जास्त आहेत. टेस्टिकल नाही रे, गोटे की बोचे? गोटे लाल आहेत. गोटे लाल आहेत. सॉरी, गोटे लाल आहेत. बोचे लाल नाही. बोचे लाल नाहीत. तो आपण छान लाल चड्डीवाला एक अजून माणूस आहे आमच्या बरोबर. हां आमच्या बघा लाल चड्डीवाला अजून एक माणूस दाखवतो तुम्हाला. ही बघायची लाल चड्डी. आमच्या गुरुचे पाय दुखायला लागलेत, त्यामुळे गुरु ट्रेकिंग आहे. मॉर्निंग राणे बसलाय. छान निसर्गाच्या सानिध्यात आपण आलेलो आहोत. रोजच्या धकाधकीच्या जीवनात ना जेव्हा या अशा निसर्गात तुम्ही येता ना, तेव्हा मन खूप प्रसन्न होतं. सगळीकडे हिरवळ, झाडी, स्वच्छ हवा, ट्रॅफिक जाम नाही, हॉर्नचे आवाज नाहीत, पक्ष्यांचा किलबिलाट, मस्त वाटतं. ॲक्च्युली आम्ही आलो एवढ्या लांबून कर्नाळा बर्ड सँच्युरीमध्ये. आता इथे प्रॉब्लेम काय माहिती आहे, सामान्य लोकांना इकडे येऊन काय फायदा नाही. कारण की बर्ड्स असे पिंजऱ्यामध्ये काही फार ठेवलेले नाही आहेत. तुम्हाला नॅचरल बर्ड्सच बघायचे आहेत. त्यामुळे ते बघताना ना तुम्हाला त्याच्यासाठी बायनॅक्युलर घेऊन येणं गरजेचं आहे. बर्डिंगबद्दल तुम्हाला नॉलेज असणं फार गरजेचं आहे. माकडं खूप आहेत, प्रचंड आहेत.
माकडं प्रचंड आहेत. त्यामुळे ना इकडे सामान्य लोकांनी फार येऊन 50 रुपयाचं तिकीट काढलं, 200 रुपयाची गाडीची पार्किंग केली आम्ही. पण आज तसं काय असं मेजर बघण्यासारखं नाही. निसर्गाचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही येऊ शकता बेसिकली. सो ते आपण फोर्ट बघूया. फोर्टसाठी कपल पॉईंट आहे. जर तुम्ही कपल आहात तर तुम्ही इथे येऊन एन्जॉय करू तुम्ही जर कपल आहात आणि तुम्हाला ट्रिपल व्हायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. कर्नाळा किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग असं म्हटलं आहे. सो अशा प्रकारे आमची इथे येऊन थोडीशी नाही खूप सारीच निराशा झालेली आहे. सँच्युरी व्ह्यू पॉईंटला पण जाऊ शकतो 15-20 मिनटं. काय बोलते? ह्याला जरा बसू दे 5 मिनटं, मग आपण जाऊया. नहीं त्याला घेऊन जाऊया. उसको लेके जाएंगे भाई. भाई अपना उसका होगा पैर को कुछ अपन कंधे पे उठाएंगे. तू 15 मिनट उठा, 15 मिनट फिर से तू उठा. हाँ उसमें क्या है? चल ना गुरु. तुला खांद्यावर घेईन. मनावर दगड ठेवून पहिल्या पॉईंटला जाण्याचा डिसाईड केला आहे, जो 15 मिनटावर असं आम्हाला तिथे वाचून कळलं. अभयारण्यामध्ये वॉशरूमची सुविधा त्यांनी ठेवलेली आहे बऱ्यापैकी. निसर्गाच्या या पाऊलखुणांवर चालता चालताना अचानक काहीतरी कुठेतरी आवाज आला आणि बघतो तर काय, वाघ. दोघे जण कारणं देतात काय काय. गुरुच्या पायाला लागलं आहे बट ऑब्वियस आहे तर त्याला ते दुखत विकत असणार आहे. मित्रांनो, या धकाधकीच्या आयुष्यात ना खरंच सांगतो, थोडा वेळ काढा आणि ना निसर्गाच्या सानिध्यात जाऊन तर बघा. एवढं शांत वाटतं ना. ही झाडं जणू आपल्याशी बोलायला लागतात आणि आपलं सगळं टेन्शन निघून जातं. आजूबाजूची हिरवळ बघितली ना मनाला शांती मिळते. सो आम्ही आता इथून कदाचित पाठी जाऊ, कारण की असं कारण काहीच नाही. ही वेळ नाही ॲक्च्युली फिरण्याची. सकाळी अर्ली मॉर्निंग जर आम्ही आलो असतो. तुम्ही अर्ली मॉर्निंग या, सकाळसाठी मस्त अप्रतिम वातावरण असणार आहे. हा सीझन मला वाटत नाही. ठीक आहे, अर्ली मॉर्निंग सकाळी छान थंडी असणार रे. सकाळी छान थंडी असणार. थंडी असेल पण कसं आहे ना, मुलांसाठी वगैरे इट्स नॉट एन रेकमेंडेड प्लेस. हां रेकमेंडेड नाही. जेव्हा फॅमिली येणार तर मुलांसाठी नाही कारण की असं वाटणार बर्ड सेंच्युरी म्हणजे बर्ड पाहता येईल मुलांसाठी. सामान्य लोकांनी नका येऊ. ज्यांना बर्डिंगमध्ये प्युअरली बर्डिंगमध्ये ज्यांना इंटरेस्ट असेल ना त्याच लोकांनी इकडे या. प्युअर इंटरेस्ट म्हणजे ज्यांना कॉल करता येतं, ज्यांना कॉल समजतो, बर्डिंगचा कॉल समजतो. तुमच्याकडे बायनॅक्युलर्स असतील, तुमच्याकडे लेन्सेस असतील मोठ्या कॅमेऱ्याच्या, DSLR असतील, ज्यांना त्याच्यामध्ये उत्तम नॉलेज असेल ना तेवढ्याच लोकांनी या. बाकी सामान्य पब्लिकने आपलं चला जाऊया असं करण्यात काय लॉजिक नाही. आम्ही जसे सामान्य आलो आणि आता काही लॉजिक उरलेला नाही. मी ऐकत होतो कुठून आजूबाजूनी वन्य प्राण्याच्या चालण्याचा आवाज वगैरे येतोय का, तर ऐकायला आलं जॉनीच्या पडण्याचा आवाज. पडलास की काय? जब भी गिरेगा ऐसा कॅमेरा पकड. आणि या छानशा वातावरणात बागडताना एक फार विदारक सत्य पण दिसलं. हे रिकामी पडलेले पिंजरे. निसर्गाची आवड असेल, निसर्गात फिरायचं आहे तर तुम्ही ठीक आहे, तर तुम्ही येऊ शकता, काय हरकत नाही. चालायची, ट्रेक करायची तुम्हाला खाज असेल, आवड असेल, तुम्ही येऊ शकता. पण तुमच्या पायाला वेळा लागला आहे, मित्र बोलले आहेत सकाळी चल, तर बिलकुल येऊ नका. गप पाय घ्यायचं आणि घरी बसायचं. तर असं वगैरे वेड्यासारखं मित्रांच्या नादी नाही लागायचं. पण आपला भाऊ आपल्यासाठी आला आहे. सगळे रिकामी पिंजरे आहेत. काय दिसतंय का बघूया आपण. कुठल्याच पिंजऱ्यामध्ये काय नाहीत. आणि 50 रुपये कसले घेतले 80च्या घोवाचे काय माहिती. दिसतोय तुम्हाला मोर? हा एक मोर आपल्याला दिसलेला आहे. तर आता आम्ही हाती लागलेल्या निराशेला उराशी कवटाळून परतीच्या प्रवासावर निघालेलो आहोत. टायगर काका तुम्हाला सांगतो, तुमच्याकडे जास्त पैसा आहे तर ते या आणि गव्हर्नमेंटला देऊन जावं. काहीच नाही आहे. डोनेशन पार्किंगचे 200 रुपये, कॅमेराचे 200 रुपये आणि एंट्री पासचे 60 रुपये, मुलांचे काहीतरी 30 रुपये. आणि ते यायचं, 2-3 माकडं बघायचं, चहा प्यायची आणि निघून जायचं. फोर्ट आहे वरती, इकडनं वॉकिंग 1 तास, 1-1.25 तासाचं ते पण असं हाईट चढाव आहे. चढावा आहे, तर त्या चढावाने तुम्हाला वॉक करून जावं लागणार.
तुमची कॅपॅसिटी आहे तरच या, अदरवाईज प्लीज येऊ नका. हायली नॉट रिकमेंडेड. हो ॲक्च्युली येऊ नका. आमचा एक लास्ट ऑप्शन आहे. काय? पिक्चर पाहिला DDL जे, पाहिलंय ना त्याच्यामध्ये शाहरुख खान कसा बोलवतो कबुतरांना, कसा आओ आओ, तो करून बघूया. कदाचित एखादा आपण दिसले काहीतरी तर एखादा दिसले. पक्षी बघायला भेटेल, तुझ्या ब्लॉग साठी फुटेज भेटेल. डन. डन. येडा जॉनी. याला पक्षी दिसत नाही म्हणून पक्ष्यांना बोलवतोय. त्यांना सांगतो आम्ही इंटरव्ह्यू दिली आहे, तरी आता आम्हाला दाखवा तुमचं काहीतरी. पण प्राणी पक्षी आम्हाला कोणीच दिसले नाही नाही. भेटले बाई, मनुष्य प्राणी दिसला फक्त. सगळे गुजरातला गेले. आणि अशा प्रकारे हाती लागलेली निराशा बॅगमध्ये भरून उलट्या पावलांनी जसे आलो होतो तसे परत घरच्या वाटेला निघालो. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.